आणि आता एक महत्त्वाची बातमी, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारात पैसे वाटल्याचा ठाकरे गटाने आरोप केलेला आहे। जळगावात किशोर दराडेंच्या प्रचारासाठी झालेल्या बैठकीनंतर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी पूर्ण करण्यात आली आहे। तर चौकशी पूर्ण करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला असल्याचं जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं आहे। जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आहेत। काय सांगाल सर, नेमकं काय प्रकरण आहे आणि आपल्याकडून कशा पद्धतीची कारवाई केली जाते? ये जो कार्यक्रम होता, सभा होता, त्या ठिकाणी आपले जो फिरती पथक आणि जो फ्लाइंग स्क्वॉड आहे त्या ठिकाणी उपस्थित होते। फ्लाइंग स्क्वॉडकडून आपण जवाब पहिल्यांदा घेतला। ज्यावेळी या विषयीची व्हिडिओ ज्यावेळी आपल्या लक्षात आली तो ते शनिवारची रात्री सुमारे 11:30-12ची वेळ होती। इमिडिएटली आपण फ्लाइंग स्क्वॉड करून विचारलं। त्याच्यानंतर जो त्या ठिकाणी दिसत होते त्यांच्याकडून पण जवाब नोंदवण्यात आला की नेमकी या प्रकरणमध्ये काय होत होतं। त्यांच्याकडून जो जवाब प्राप्त आहे ते जवाब आपण आपले जो मतदान निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्याला म्हणजे आदरणीय विभागीय आयुक्त साहेब आहेत त्यांच्याकडे आपण आता सादर करणार आहे आणि अंतिम निर्णय त्यांच्या स्तरावर याबद्दल होणार आहे। आणि दुसरी गोष्ट आहे की जो लोक त्या व्हिडिओमध्ये दिसत होते त्यांच्याकडून विचारण्यात आलं की नेमकी ये पैसेचे वाटप होत होता की नाही, आणि यदि होत होता तर त्याचं कारण काय आहे। त्यांनी याच्यामध्ये डिनाय केलेलं आहे आणि त्यांचं बेसिकली म्हणणं आहे की ते वेंडर्सला काय पेमेंट करत होते आणि जो निवडणूक एजंट्स आहेत त्यांना ते पेमेंट करत होते, जो निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने आहे असं करके त्यांच्या लेखी जवाब प्राप्त आहे आणि त्या लेखी जवाब आपण पुढे पाठवून देणार आहे आणि त्याप्रमाणे योग्य कारवाई होईल नियमानुसार। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।